उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। सुरगाणा, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, कळवण या आदिवासी भागात पावसाळ्याच्या सुरुवातीला रानभाज्यांचा सुगंध दरवळण्यास सुरुवात झाली आहे। शेती किंवा निगा न करता निसर्गातच उगवलेल्या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सत्व असल्याने आयुर्वेदात या भाज्यांना वरचे स्थान आहे। जंगलात, शेताच्या बंधाऱ्यावर, माळरानात त्या आढळतात। यात अनेक औषधी गुणधर्मही असतात। आदिवासी भागात या आवर्जून खाल्ल्या जातात। आदिवासी भागात शेवळा, वाघाटा, दिगडी आदींचा आजही पारंपरिक अन्न म्हणून वापर होतो। ऋतूनुसार त्यांना या भाज्या सहज उपलब्ध होत असून जुन्या पिढीतील व्यक्तींना भाज्यांचे औषधी गुणधर्म माहीत आहे। नवीन पिढीतही हे ज्ञान कायम आहे। या वनस्पती त्यांच्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य घटक बनल्या आहेत। बाजारपेठेतून येणारा भाजीपाला विकत घेण्यापेक्षा जंगलात येणाऱ्या रानभाज्या शोधण्यासाठी आदिवासी लोक आता भर देत आहे। जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बाजारात रानभाज्या विक्रीसाठी येण्यास सुरुवात झाली आहे। शेवळा, साई, कवळी, मोघा, इंगळी, रुखाळू, तेरा, दिगडी, वाघाडे आदी या आहेत रानभाज्या। येस मराठीसाठी लक्ष्मण बागुल, बोरगाव। अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज।